तर हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी चालू आहे आता चिवच्या शाळेत. तिचे बुक मिळणार आहेत, चिवचे बुक आणायचे आहेत. थर्ड स्टँडर्डचे बुक भेटणार आहेत त्यांना. आता अजून शाळा चालू नाही झाल्या तरी 1 महिना 1.5 महिना बाकी असतानाच घेऊन जा म्हणतात. आता फी भरायची बुकची. हे इंग्लिश स्कूलवाल्यांची फी पण खूप आहे जास्त, बुकवाल्यांची बुकची. तर आता फी भरायची आणि घेऊन यायचे आहेत. तर चला मी जातो आता बुक आणायला. बुक घेऊन येतो, आल्यावर दाखवतो किती बुक आलेत काय आलेत बघू. तिसरीच्या वर्गात किती बुक आहेत तिसरीच्या मुलांना. एकच राहिलं कॉम्प्युटर मित्रांनो, मी आलो आता चिवचे बुक्स घेऊन. आणि हे बघा तिचे बुक्स, शेतीचे हे तिचे नोटबुक आहेत. तिचे नोटबुक रिसिट आहेत. किती नोटबुक आल्यात? 15 नोटबुक आहेत या इंग्लिश मिडियमवाल्यांचं. इतके आम्हाला वर्षभरात इतक्या नव्हत्या आम्हाला आमच्या वेळेस, काय माहिती. लॉजिकल रिजनिंग हे एक बुक आहे तिचं. त्याच्यानंतर हिंदीचं हे, त्याचे खाली मराठी ड्रॉइंग बुक. आणि हा तिचा एक सेट पहिला, आणि हा एक 2 बुकचे 2 सेट आलेले आहेत असे वेगवेगळे. बुकचे 2 सेट आलेले आहेत असे वेगवेगळे, हे बघा. आणि इतके बुक आहेत. आणि अजून कम्प्युटर सायन्सचे बुक राहिले तिचे. ते म्हणले कम्प्युटर सायन्सचे बुक आले नाहीत, ते आल्यावर ते घेऊन जा. कम्प्युटर सायन्सचे बुक राहिलेले आहेत फक्त. आता चिव नाही इथं बघायला, नाही तर चिव खूप खुश झाली असती. चिव आहे गावाला. तर ह्या दोन्ही बुकची किंमत किती माहिती आहे का तुम्हाला? ह्या बुकची किंमत दाखवतो, दोन्ही बुकची किती फी. आमच्या वेळेस एवढी तर फी पण नव्हती. तिसरीचे बुक होते मित्रांनो. आणि ह्या तिसरीच्या बुकची फी जवळजवळ टोटल सगळ्या बुकची फी टोटल 5,700 रुपये. इतके फी आता शिक्षणाची. पण काय आपल्याला असं मुलांना शिकवायचं चांगलं, त्याच्यामुळं आपल्याला वाटतं पैशाचं काय, पैसे गेले तर काय हरकत नाही, मुलं शिकले चांगले पाहिजे. आजकालचं शिक्षण खूप महाग झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना इंग्लिश स्कूलला शिकवायला पाहिजे, आपले मुलं चांगले शिकले पाहिजे. त्याच्यामुळं आपण पैशाकडे बघत नाहीत आणि आपण सरळ मुलांना इंग्लिश स्कूलला टाकतो. चांगली गोष्ट आहे, मुलं शिकवा चांगल्या. आता बुक घेऊन आलो आहे मी. आता जायचं आहे मला ऑफिसला जायला झालं आहे मला उशीर. बुकसाठी थांबलो होतो मी, म्हणलं बुक घेऊन येतो एकदाची, नाही तर खूप गर्दी होती. आणि काय होतं कधी शाळेवाल्यांकडचे बुक संपतात. मागच्या वर्षी असं झालं होतं, म्हणजे आम्हाला मिळाले होते, पण बऱ्याच जणाला, काही जणाला ज्यांनी लेट घेतले होते ती गावाला गेली होती ना, त्यांना मिळाले नव्हते. तर 1-2 बुक्स असे होतात की कधी त्यांच्याकडे स्टॉक संपतो आणि स्टॉक संपल्यानंतर ती मिळत नाहीत. आणि मग खूप फिरावं लागतं. मग ते सांगतात, एकतर आपल्याला माहिती नाही की ते कुठं मिळतात म्हणून. ते सांगते जावा कात्रजला, जावा इकडं, जा तिकडं. मग ते तिकडं आपण बघायचे, शोधायचे, मिळाले तर ठीक, नाही तर नाही. मागच्या वर्षी असं झालं की काही लोकांना बुक्स मिळाले नाही तर त्यांनी दुसऱ्यांच्या बुक्सवर झेरॉक्स मारल्या त्याच्या. मला आता एक जण सांगत होता मागच्या वर्षी म्हणे, मी बुक घ्यायला गेलो तर बुकच भेटले नाही मला, मी उशीर झाला तर मी गावाला गेलो आणि मग बुक नाही मिळाले तर मी दुसऱ्यांच्या बुकवरून झेरॉक्स मारून ते बुक तयार करून घेतलं त्याला. कारण शेवटी नाही मिळाल्यावर काय करणार, कारण जे त्यांचे काय असतं ते बनवणारे वगैरे ते कुठं मिळतात त्यांना, आपल्याला मिळत नाही ते जास्त करून.
त्याच्यामुळे म्हणलं लवकर जाऊ आणि घेऊन येऊ संपायच्या अगोदर. आता बुक्स आणलेत, तिचं टेन्शन मिटलं. आता बुक झालेत. आता शाळा चालू व्हायच्या अगोदर 10 दिवसांनी किंवा शाळा चालू झाल्यावर शाळा चालू झाल्यावर 2 ड्रेस घ्यायचे आहेत. आता त्यांचा वेंडर येतो, त्या वेंडरला फोन करून सांगायचं मुलींचं आपल्या वर्ग सांगायचा कितव्या वर्गात आहे, मुलींची हाईट सांगायची आणि मग ते 2 ड्रेस देतात. 2 ड्रेस घ्यायचे तिचे, एक PT युनिफॉर्म आणि एक स्कूल रेग्युलर युनिफॉर्म. अजून 2 शूज, एक ब्लॅक कलरचा एक व्हाईट कलरचा. सॉक्स पण घ्यायचे आहेत. सॉक्स पण एक व्हाईट कलरचे आणि ब्ल्यू कलरचे. आता पूर्ण सेटच आहे असून बाकी आता बुक्सचं झालं आहे, आता ड्रेस युनिफॉर्मचं बाकी आहे. युनिफॉर्मला पण त्यांच्या वेंडरला सांगून मग तो बनवून म्हणजे बनवलेले असतात, मग त्या मापाचे तो शाळेत पाठवतो. मग आपण जायचं शाळेतून घेऊन यायचे, असे आहेत. तर चला आता जातो ऑफिसला, उशीर झाला आहे. तर चला बाय बाय. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर नाही केलं तरी चालते, काय नाही. धन्यवाद.